आवडीचा पदार्थ असले की मुलं कशी खुश होतात हे त्याच्याकडे बघून तुम्हाला समजलंच असेल. तर बघा, आज नाश्त्यासाठी झटपट होणारा मेथीचा पराठा तयार केलता. त्यासाठी मेथी अशी नीट करून धुवून घेतली आणि बघा अशी बारीक करून घेतली. त्या अगोदर कणिक मळून ठेवलीच होती. तर बघा, त्या बारीक केलेल्या मेथीमध्ये 1 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि गरम मसाला थोडा टाकून घेतला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलं. कारण कणिक मळताना कणकेमध्ये मीठ टाकलंच होतं, मग थोडंसंच मीठ टाकायचं. त्यानंतर बघा, असे चपातीचे आपण जसे गोळे बनवतो ना तसे गोळे बनवून घेतले. म्हणजे आपल्याला ह्याची चपातीच बनवायची आहे. पहिल्यांदा आपल्याला अशी चपाती करण्यासाठी गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे. रेग्युलर चपातीचा गोळा आपण जसा तयार करतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे. घडी घालण्यासाठी आपण जेवढी चपाती लाटतो ना तेवढीच चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यावर असं 1 चमचा तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही बारीक केलेली मेथी आणि हा मसाला असा त्या चपातीवर असा पसरून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडून असं फोल्ड करून त्याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि आपण जशी चपाती लाटतो ना तशीच आपल्याला ह्याची चपाती लाटायची आहे आणि चौकोनी गोळा असा गोल करत आपल्याला अशी गोल चपाती करून घ्यायची आहे. जर तुमची मुले मेथीची भाजी खात नसतील तर अशी चपाती त्यांना नक्की खाऊ घाला आणि चपातीसोबत तुम्हाला टोमॅटो सॉस त्या मुलांना द्यायचा, म्हणजे ही चपाती अगदी ते आवडीने खातात. तर बघा, आपण जशी चपाती भाजतो ना तशीच आपल्याला ही चपाती भाजायची आहे. दोन्ही साईडून खरपूस अशी भाजून घेऊन तेल किंवा घरातील तूप या चपातीला लावायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला झटपट असा चवीचा नाश्ता तयार होतो. आणि ज्यांना मेथीची भाजी कडू लागते, ज्यांना आवडत नाही, त्यांना ही मेथीची चपाती नक्की आवडेल. तर बघा, अशा प्रकारे सकाळचा नाश्ता करण्यासाठी माझ्या मुलाला 1 चपाती आणि थोडंसं टोमॅटो सॉस दिला आणि शाळेच्या डब्यामध्ये 2 चपात्या आणि टोमॅटो सॉस घालून असा डबा तयार करून घेतला. तुमच्या फ्रीजमध्ये, तुमच्या घरामध्ये मेथी जर असेल तर तुम्ही अशी चपाती नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा.